परिसंस्था याचा अर्थ अधिवास परिसंस्थेपेक्षा वेगळा आहे. सजीवांची विशिष्ट भागात राहण्याची पद्धत त्यांच्या गरजेनुसार राहू लागली आहे आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते आपल्या सभोवतालाच वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतात हे आपण समजून घेतले आहे. नमस्कार मुलांनो, आज बिंदू तुम्हाला जलीय परिस्थितीच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. आपण पाण्याचा प्रवास करू का? प्रथम आपण काही कीवर्डवर लक्ष केंद्रित करूया. कीवर्ड: फ्लिपर्स. फ्लिपर हा जलीय हालचालीसाठी अनुकूलित एक रुंद सपाट अवयव आहे. हे मासे नसलेल्या जलचर पृष्ठवंशी प्राण्यांच्या पूर्णपणे जठीदार पोहण्याच्या उपांगाचा संदर्भ देते. डीप डायव्हिंग सस्तन प्राणी. डीप डायव्हिंग सस्तन प्राणी ऑक्सिजन स्टोअर वाढविण्यासाठी फुफ्फुसांच्या वाढीव प्रमाणावर अवलंबून नसतात. उत्तेजना. उत्तेजना म्हणजे एखाद्या वस्तूची द्रवपदार्थ तरंगण्याच्या प्रवृत्ती. संकल्पना नकाशा. शिकण्याची उद्दिष्टे. या व्हिडिओच्या अखेरीस आपण ताजे पाणी आणि सागरी पाणी यासारख्या जलीय परिसंस्थांमधील अनुकूलन विविध प्रकारे समजून घेऊ शकाल. उदाहरणे: स्पेशल एअरस्पेस फिल्प्स फ्लोटर्स अशी विविध स्ट्रक्चरल रूपांतर आपल्याला पाहायला मिळतात. पोहण्याची प्रक्रिया तुम्ही अगदी स्पष्टपणे समजावून सांगू शकाल. आपल्याला उत्तेजनाचा अर्थ आणि भूमिका समजते. सर्वप्रथम पाहूया जलीय परिसंस्था म्हणजे काय. जलीय परिसंस्थांमध्ये परस्परक्रिया करणाऱ्या सजीवांचा एक गट समाविष्ट आहे जो पोषक आणि निवाण्यासाठी एकमेकांवर आणि त्यांच्या पाण्याच्या वातावरणावर अवलंबून आहे. जलीय परिस्थित्यांच्या उदाहरणांमध्ये महासागर, सरोवरे आणि नद्या यांचा समावेश आहे. जलीय परिसंस्थेतील अनुकूलन. पाण्यात जलीय परिसंस्था. 2. वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था असतात. आणि वातावरणातील काही परिस्थिती अनुकूलनावर परिणाम करतात.
जलीय परिस्थितीयांचे प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते असे. गोड्या पाण्यातील परिसंस्था उदाहरण तलाव तलाव आणि निग्या. सागरी परिसंस्था उदाहरण समुद्र महासागर. सजीव वेगवेगळे असल्याने आपल्याला विविध अनुकूलनाचा सामना करावा लागते. चला काही सामान्य जलीय अनुकूलन पाहूया. संरचनात्मक अनुकूलन. शरीराच्या आत काही विशिष्ट हवेच्या जागा असणे. जीवांना पाण्यात पोहण्यास आणि तरंगण्यास मदत करणाऱ्या काही संरचनांची उपस्थिती जलस्रोतात विविध स्तरावर निवास करते. काही प्राण्यांना पोहण्यासाठी विशेष रचना असते, जसे कासवामध्ये दिसणारे फ्लिपर आणि माशांमध्ये पंख. मासे आणि डॉल्फिन यांच्या शरीरात फ्लोटर्स असतात जे जलस्रोतामध्ये विशिष्ट पातळीवर राहण्यास सक्षम असतात. फ्लोटर्स म्हणजे काय? त्यांच्या पाचक कालव्यांची विशेष रचना, तसेच फायटोप्लॅन्क्टॉनसारख्या सूक्ष्म प्रकाश संश्लेष सजीवांच्या पेशींमध्ये तेलाचे थेंब असतात जे त्यांना तरंगत ठेवतात. मोठ्या वनस्पतीची पाने लंब, रुंद व लवचिक देठ असतात. सागरी परिसंस्था. गेल्या 2000 दशलक्ष वर्षात पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राणी जीवन महासागरामधील त्याच्या साध्या सुरुवातीपासून आज जमिनीवरील त्याच्या जटिल अस्तित्वापर्यंत सातत्याने विकसित झाले आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी काही प्राणी समुद्रातून बाहेर पडून जमिनीवरील सर्व उपलब्ध जागा भरून काढत असले तरी काही समुद्रातच राहिले आणि उत्क्रांत होऊन पृष्ठभागाखालील जीवनाशी जुळवून घेतले. सागरी जीवनाचा प्रत्येक प्रकार क्षारात तापमान आणि प्रकाशात तुलनेने संकुचित भिन्नतेसह विशिष्ट क्षेत्राशी जुळवून घेतला गेला आहे. समुद्रात आढळणारे उच्च मिठाचे प्रमाण जायंट स्क्विड आणि व्हेलच्या मोठ्या शरीरास समर्थन देऊ शकते, ज्यामुळे ते समर्थनासाठी मजबूत अवयवांचा वापर न करता विकसित होऊ शकतात.
खाण्या पाण्यामुळे सागरी प्राण्याच्या हेवाच्या जागेवर प्रचंड दबाव पडतो आणि रक्तासारखे द्रव पदार्थ व्यावहारिक दृष्ट्या संकुचित असतात. 10 मीटर मागे एका वातावरणाचा दाब सुमारे 10 ने वाढून 5 न्यूटन मीटर चौरस इतका होते. पोहण्याचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? हे सर्व जलचर प्राणी दाबाशी लढण्याऐवजी तेच रहस्य सामायिक करताना दिसतात. ते आपले फुफ्फुस पूर्णपणे संकुचित करू देतात. काही ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसात राहतो, परंतु ते बहुतेक त्यांच्या स्नायूंमध्ये साठवतात जिथे त्याची आवश्यकता असते. त्यांच्या स्नायूंच्या ऊतीमध्ये आपल्या स्नायूंपेक्षा ऑक्सिजन बंधनकारक रसायनांचे प्रमाण जास्त असते. संकुचित फुफ्फुसे डीप डायव्हिंग स्तन प्राण्यांना आणखी एक मोठा फायदा देतात. खरे तर पोहणे हे जलचरांचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. पाण्याखालील प्रवाहाच्या दाबाशी लढण्यासाठी त्यांच्या शरीरात काही अनुकूल असतात. इतर सर्व प्रकारचे सजीव उच्च दाबाने वाढतात. त्यातील काही जण तर आपल्याला सारखेच हवेत श्वास घेणारू पृष्ठभागाशी आहेत. काही सील 1 मैलापर्यंत डुबकी मारू शकतात आणि काही व्हेल आपल्यासारखे सस्तन प्राणी आहेत जे त्यापेक्षा खूप खोलवर जाऊ शकतात. तुम्हाला वाटेल की ते कसे करू शकतात बरोबर. हे प्राणी दाबाशी लढण्याऐवजी आपले फुफ्फुस पूर्णपणे संकुचित होऊ देतात. काही ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसांमध्ये राहतो, परंतु ते बहुतेक त्यांच्या स्नायूंमध्ये साठवतात जिथे त्याची आवश्यकता असते. त्यांच्या स्नायूंच्या ऊतीमध्ये आपल्या स्नायूंपेक्षा ऑक्सिजन बंधनकारक रसायनांचे प्रमाण जास्त असते. संकुचित फुफ्फुसे डीप डायव्हिंग सस्तन प्राण्यांना आणखी एक मोठा फायदा देतात. एकदा सीलची फुफ्फुसे आकुंचन पावली की ती पाण्यापेक्षा जड होतात आणि म्हणून ते बुडते. त्यामुळे खाली फ्लिपर्स पकडावे लागत नाहीत. हे मुख्यतः सहजपणे ग्लाइडिंग करून ऑक्सिजन स्टोअर्स वाचवून पृष्ठभागावर परत कठोर चढण्यासाठी मोठ्या खोलीवर पोहोचते. माशांची उत्तेजना नियंत्रित करण्यासाठी फुफ्फुसासारखे पोहण्याचे मूत्राशय देखील असतात. उत्तेजना म्हणजे काय? ती माध्यमात तरंगण्याची क्षमता आहे. उदाहरण व्हेल, सील. सविस्तर समजावून सांगतो. प्रथम ते मूत्राशयात वायू सोडून तो फुगवून पाण्याच्या स्तंभात वर जातात आणि त्यांच्या रक्तात वायू पुन्हा शोषून घेऊन खाली जातात. हा मासा समुद्र तटापासून काही फूट उंचीवर लटकू शकते. पोहण्याचे मूत्राशय खोलवर आकुंचन पावत नाही कारण आतील वायू बाहेरच्या पाण्याइतकाच दाब असतो.
म्हणजे जर तो बाह्य दाब अचानक कमी झाला तर मूत्राशय खूप सुजते. असा मासा खोलीवरून वर आणाला की त्याचे पोहण्याचे मूत्राशय तोंडातून बाहेर पडते.